नमस्कार पशुपालक मित्रांनो, आज आपण केज या ठिकाणी पोहोचलेलो होतो। सर्दी झाली म्हणजे बापूसाहेबांचा असं हा फुरफुर गोठा करतंय का? म्हणजे एकदम विषय हार्ड। नाकातून पाणी यांच्याकडे येतंय का? एकेकाळी 4-4 घोडे होते आणि त्या जुन्या आठवणी ते सांगत होते। अशा वेळेस मित्रांनो, पंजाबवरून पंजाबी सिंध जो जातीचा घोडा आहे ते त्यांनी त्या ठिकाणी पाळलेला होता आणि आज अशाच पद्धतीचा सुंदर घोडा माळेगाव घोडेगाव या गावातून त्यांनी नांदेड जिल्ह्यातून बापूसाहेबांचं जे काही आपल्या घोड्यावर प्रेम होतं ते मित्रांनो वाखाणण्याजोगं होतं। या ठिकाणी डॉक्टर प्रशांत आरकडे यांना घेऊन डॉक्टर साहेब आलेले होते आणि डॉक्टर साहेबांनी या ठिकाणी त्याला न्यूमोनिक जे त्याची कंडिशन झालेली होती त्याच्यातून बाहेर काढण्यासाठीचा जे काही ट्रीटमेंट आहे ते करण्याचं या ठिकाणी ठरवलेलं होतं। ज्यावेळेस आपला घोडा ट्रान्सपोर्ट करतो त्यासोबतच आपल्याला घोड्याला अचानक आहारामध्ये बदल होतो, स्ट्रेस येतो। अशा वेळेस जनावरांचं जे म्हणजे आपला जो घोडा आहे त्याचं दुखण्याचे चान्सेस वाढतात। मग अशा ठिकाणी आपण आपल्या अश्वाची काय काळजी घ्यायला पाहिजे, तर त्याला आहारामध्ये जे हिस्ट्री आहे, आधी कोणता चारा दिला तो चारा ओळखून त्या पद्धतीने हळूहळू आपल्या चाऱ्यामध्ये बदल केला पाहिजे। त्याच्यासोबतच जे काही वाहन आहे जिथं नाकामध्ये त्याच्या हवा जास्त जाणार नाही अशा पद्धतीचं वाहन करायला पाहिजे। आणि या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी त्याला न्यूमोनिक मध्ये डायग्नोसिस केलेलं आहे। नाकातून पाणी गळत होतं आणि फुरफुर घोडा त्याचं नाक वाजवत होता। वातावरणाच्या बदलामुळे सोबतच या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी त्याला ट्रीट करायचं ठरवलं आणि त्याला IV लावण्यासाठी बापू साहेबांना कॉल केला आणि बापू साहेब त्या ठिकाणी IV वगैरे घेऊन आलेले आहेत। या ठिकाणी आम्ही या घोड्याचं जे काही लक्षण आहेत, पाची पाय त्याचे जे 4 पाय आहेत आणि त्यांनी आणखी 1-2-3 पद्धतीच्या काही गोष्टी सांगितल्या जे की आपण एका छोट्या ब्लॉग मध्ये बनवलेल्या आहेत। या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी मौक्झिल हे इंजेक्शन सोबतच मेग्लुडाइन NS D10 आणि त्या ठिकाणी त्याला ट्रीटमेंट दिलेले आहे। आता यावर डॉक्टर साहेबांनी ज्यावेळेस IV काढली त्यावेळेस आपला जो घोडा आहे या घोड्यानं रिकव्हरी दाखवली आणि जो ऑफेड गेलेला घोडा होता, जो खूप परेशान घोडा वाटत होता, तो घोडा या ठिकाणी खाण्यासाठी चालू झाला आणि हे पाहून डॉक्टर साहेबांना खूप छान वाटलं आणि स्वतः बापू साहेब त्या ठिकाणी खुश झाले। हा मित्रांनो 9 महिन्याचं छोटं पिल्लू आहे आणि किमतीला विकत आणलेला हा घोडा एकदमच डोळ्याचं पारणं फेडणारा घोडा आहे। तर कसा वाटला मित्रांनो हा आजचा आणि त्याला म्हणजे स्वाप सुद्धा डॉक्टर साहेबांनी सांगितलेले आहे।